जैसे नहीं है। अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे तुमच्या मोदींना सांगा। आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी। अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत। ही सगळं हे जे काय बघतोय ना आज, सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिल्ह्या पाडत बसणार, ढोकळा खात बसणार। काही जण मला विचारतात, मेलडी खाओ खुद जान जाओ। तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर, फिर मेलडी ले लो, सब खुद जान जाओ, जो भी जानना है ना समझ जाओ। भाई तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणाला बंदुकीच्या गोळ्या। हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत। धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी ज्ञानाचं हिंदुत्ववादी आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही देशभक्त हिंदू आहोत। आणि म्हणून मी काल मोहन भागवतने जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे, मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो ह्या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे। पण गंमत कशी आणखीन असते ती बघा, काही वर्षांपूर्वी म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते, लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं। पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं। अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं। ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे। पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाही, आणि तुमच्या पापावर पांघरून अजिबात घालू शकत नाही। तुमचा पाप उघड झालेला आहे, किती झाका तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे। पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच 4-5व्या दिवशी दूध पाठवला होता, का नाही पाठवला मोदी सरकारने? हा धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते म्हणजे काय असतं हे जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे।
की त्याच्यामुळे आता आणि आज तुम्ही जर का बघाल तरुण मुलं मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय त्यांचे आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत. याचं कारण असं की मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी गोष्ट आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला. ती मुलगी आत्महत्या नाही करणार, मुलगा आत्महत्या नाही करणार. मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? जरा अण्णा हजारेंचा एक विषय झालाच, पण या घराणेशाही बद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचूक उपोषणाला बसलेत तिकडे, पण सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जण? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह. एक मिनिट, हा गली गली मी शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलाय, कुठल्याही गल्लीत आला असाल, कुठल्याही गावात आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्याने मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र तिकडे उभा आहे. आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही, आणखीन काय बोललात? गली गली में पण आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला क्वेश्चन करायचं, आपल्या घरात आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरडाला घाबरते ना. अरे इकडे आमचा पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष धुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष धुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी धुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाहीयेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. आणि आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्याने दाखवून देण्याची आता वेळ आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता, पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसलाय.
जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकवल्या गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती किती नावं घ्यायची. चापेकर बंधू सगळे याच वयातले होते, याच वयातले. त्यांना आज आपण जेनझी म्हणतो. ती काय झुरळ होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालं? जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो की नाही? ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही? आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे, पुणे एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलाला झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय. या सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पित आहेत. या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. आणि आजपासून आलेला सुरू होतोय. तिकडे जंतर मंतरला काय करतील सांगता येत नाही, कारण सगळं सैन्याची जमव सुरू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा असं 100-150 वर्ष राज्य केलं होतं. पण देशातली जनता जेव्हा एकजुटीने रस्त्यावरती उतरली तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून पाय काढून पळावं लागलं होतं. तसंच आपल्याला पळावं लागलं. आजपासून तुम्ही जिथे जिथे असाल या माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं झेपेल तसं हे स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध आता सुरू करा. जिथे सभा घ्यायच्या सभा घ्या, जिथे मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा मेणबत्त्या मोर्चा, जिथे मशाल मोर्चा काढा, मानवी साखळी तर मानवी साखळी करा. पण जिथे जातील तिकडे सगळ्यांना कळलं पाहिजे की आता अब देश इन लोगों की बात मानने वाला नहीं है. आणि नवीन आणखीन एक तुम्हाला सांगतोय, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय दिलं होतं त्याच्यावर? हो आता तुम्ही करायचं मैं देशभक्त हो, मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त नाही तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत नाही, असणार नाही, कदापि नाही. आजपासून मी सुरू करा, मी देशभक्त. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्या समोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते. आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवून द्या. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. मी म्हणतो ही थिणगी आहे, पण एक थिणगी वणवा पेटवायला पुरेशी असते. ती थिणगी आज पडलेली आहे आणि देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घेऊन आपण ह्या आंदोलनाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.